Pushpa, 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 Raj. Pushpa, pushpa. Pushpa, 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 Raj. Pushpa, pushpa. आता जर तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंड चाललाय त्याच्यावरती जे ट्युटोरियल आहे आपण आणलेला हा व्हिडिओ आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केला आहे चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील आता तुम्हाला काय करायचं व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट येथे ओपन करायचं कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर याचं तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर इथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे तर सिम्पली इथून हा फोटो ॲड केल्यानंतर इथं मला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे 9.6 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बोटांनी इथून सेट करायचं एकदम परफेक्टमध्ये तर इथून हा फोटो इथून परफेक्ट सेट झालेला आहे त्याच्यानंतर सिम्पली इथे पहिल्यांदा उठायचं आहे इथे ओव्हरले ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे हा बीट मॉडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडीवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं थोडं स्क्रोल करायचं तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन मिळून जाईल सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल आता हे सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ह्या फोटोची जी लेंथ असेल शेवटच्या जेवढी आपल्या सॉन्गची लेंथ आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे आल्यानंतर इथून बॅक करायचं इथे तुम्हाला येणं हा जो आपण बीट मॉड्यूल दिला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिले जिथून आपल्याला चेंज होतील बीट तिथून हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करायचं आहे तर पहिली बीट बघायची आपल्या कुठे चेंज होते तर थोडं फोड आल्यानंतर इथून बीट चेंज होतं तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करत स्प्लिट करायचं ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे तर तुम्ही बघू शकाल की इथून चेंज होते तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करू इथून पहिला ऑप्शन स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मारपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे कट केल्यानंतर सिम्पली आपल्या आता हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं थोडे इथे स्क्रोल करायचं प्लेचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे आपण पुष्पाचे PNG दिले इथून ॲड करायचे आणि सिम्पली अशा वेळी इथून ॲड होऊन जाईल आता मी काय करतो सर्व फोटो बीटनुसार इथून स्पीड करून घेतो तुम्ही पण घ्या तर इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतले ते सर्व फोटो इथून ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो पहिला फोटो तिथे यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं खाली तुम्हाला इथे 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्याला डिस्टो राईटचा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच झूम 1चा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 1चा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 2चा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला इनमधला रिपलचा जो फेडायचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच स्लाइड अँड व्ह्यूचा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच व्ह्यू अँड स्लाइडचा जो फेडायचा सिलेक्ट करायचा पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच बाउन्स 1चा जो फेडायचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या झूम 1चा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढचे जे आपले फोटो आहेत ना इथून संपूर्ण त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तिथे त्या फोटो आपल्याला आहे ना डिस्टो राईटचा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आता ह्याच्या पुढचे जे फोटो आहे ते म्हणजे जास्त बीट आहेत त्या फोटोनं आपले 2 इथून इफेक्ट ॲड करायचे ते पण कॉम्बोमधले तर इथे तुम्ही पाहू शकाल की हे जे फोटो आहेत ते आपल्या कॉम्बोमधले ह्या फोटोला आहे ना प्लॅनोमा 1चा इथून इफेक्ट ॲड करायचे त्याच्या पुढच्या फोटो प्लॅनोमा 2चा अशा प्रकारे इथून प्लॅनोमा 1 प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करत आपले हा जो आपला आहे ना 22 सेकंद तिथला फोटो आहे तिथे यायचं त्या फोटोला वरती क्लिक करायचं ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचे यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोचा इथं सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच व्ह्यू अँड स्लाइडचा जो फेडायचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच स्लाइड अँड व्ह्यूचा जो फेडायचा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं त्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा यायचं आहे
पहिल्यांदा आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून इथे तुम्हाला आहे ना ट्रेंडिंगमध्ये एक हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 5 सेकंद तिथला फोटो त्या फोटोला ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 10 सेकंदाचा तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. येते त्यानंतर आपल्याला पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करूया तर तुम्हाला ना स्प्लिट्स ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 10, 12 आणि 14 जो सेकंद तिथले जे 3 फोटो त्या 3 फोटोला ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे. फिल्टर जोर करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 18 सेकंद तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला तिथे यायचं अशा प्रकारे. हे त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करूया तर तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3D स्क्रीनचा. इथून इफेक्ट हा सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ह्या इफेक्टची लेंथ असेल 18 जो सेकंदाचा तिथला फोटो त्या फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्यात आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करूया तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.